निशिकांत कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होता. अभ्यासात हुशार, पण स्वभावाने अत्यंत शांत आणि लाजाळू. कॉलेजच्या पहिल्याच दिवसापासून त्याचे लक्ष एका व्यक्तीवर खिळले होते. त्यांच्या नवीन इंग्लिश प्रोफेसर प्रिया मॅडम. प्रिया मॅडम जितक्या सुंदर होत्या, तितक्याच त्या त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे संपूर्ण कॉलेजमध्ये लोकप्रिय होत्या. निशिकांतच्या मनात प्रिया मॅडमबद्दल केवळ आदर नव्हता, तर एक मूक प्रेम निर्माण झाले होते. पण मॅडम आणि स्टुडंटच्या नात्यातील मर्यादा तो चांगलाच जाणून होता. त्यामुळे त्याने आपल्या भावना कधीच कोणाजवळ बोलून दाखवल्या नाहीत. तो फक्त लांबून मॅडमकडे पाहत राहायचा आणि त्यांचे लेक्चर्स अत्यंत मनापासून ऐकायचा. दिवस सरत गेले आणि कॉलेजचा शेवटचा दिवस म्हणजेच फेअरवेल डे आला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि कॉलेज सुटण्याचे दुःख दोन्ही होते. निशिकांत मात्र खूप उदास होता, कारण यानंतर त्याला प्रिया मॅडम कदाचित कधीच दिसणार नव्हत्या. संध्याकाळी सर्व कार्यक्रम संपल्यावर निशिकांत आपले सर्टिफिकेट्स घेण्यासाठी स्टाफ रूमकडे गेला. स्टाफ रूममध्ये फक्त प्रिया मॅडम एकट्याच बसून काही पेपर्स चेक करत होत्या. बाहेर हलका पाऊस सुरू झाला होता आणि रूममध्ये एक मंद शांतता होती. "मे आय कम इन मॅडम?" निशिकांतने थरथरत्या आवाजात विचारले. प्रिया मॅडमनी वर पाहिले आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आले. "या निशिकांत, अरे आज तुझा शेवटचा दिवस आहे ना, खूप खूप शुभेच्छा." निशिकांत आत गेला आणि त्यांच्या टेबलसमोर उभा राहिला. त्यांच्या हातात एक सुंदर गुलाब आणि एक छोटी डायरी होती, जी त्याने प्रिया मॅडमला देण्यासाठी आणली होती. "मॅडम, हे तुमच्यासाठी." निशिकांतने गुलाब पुढे केला. मॅडमनी ते गुलाब हातात घेतले, त्याचा सुवास घेतला आणि म्हणाल्या, "थँक्यू निशिकांत, तू खूप चांगला विद्यार्थी आहेस. मला तुझी नेहमी आठवण येईल." हे शब्द ऐकून निशिकांतचे स्वतःवरचे नियंत्रण सुटले. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. निशिकांतला असे भावुक झालेले पाहून प्रिया मॅडम काळजीने उठल्या आणि टेबलच्या बाजूला येऊन त्याच्या अगदी जवळ उभ्या राहून त्या, "काय झालं निशिकांत, का रडतोयस?" मॅडमनी अत्यंत हळुवारपणे त्याचा हात आपल्या दोन्ही हातात घेतला. त्यांचा हात खूप मऊ आणि उबदार होता. त्यांच्या त्या जवळिकीने आणि स्पर्शाने निशिकांतच्या मनातील भावनांचा बांध फुटला. तो थेट मॅडमच्या काळ्याभोर डोळ्यात पाहत म्हणाला, "मॅडम, मला माहीत आहे मी जे बोलतोय ते चुकीचं असू शकतं, पण आज आमचा शेवटचा दिवस आहे. मी जर आज नाही बोललो तर आयुष्यभर स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. मॅडम, मी तुमच्यावर खूप प्रेम करतो." केवळ एक शिक्षिका म्हणून नाही, तर एक स्त्री म्हणून मी तुम्हाला माझ्या हृदयात जागा दिली आहे. निशिकांतचे ते शब्द ऐकून प्रिया मॅडम क्षणभर स्तब्ध झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक संकोच आणि आश्चर्य उमटले, पण त्यांच्या डोळ्यात राग अजिबात नव्हता. स्टाफ रूममध्ये शांतता पसरलेली होती. फक्त बाहेर पडणाऱ्या पावसाचा आणि आत त्यांच्या श्वासांचा आवाज येत होता. मॅडमनी हळूच आपला हात निशिकांतच्या गालावर ठेवला. त्यांच्या हाताचा स्पर्श निशिकांतच्या चेहऱ्यावर रेंगाळला. त्यांच्या नजरेत एक अथांग ओढ आणि आदर दिसत होता. त्या अत्यंत संथ आणि हळुवार स्वरात म्हणाल्या, "निशिकांत, मला माहीत होतं तुझी नजर
तुझं रोज वर्गात माझ्याकडे पाहणं मला सगळं समजत होतं. एका स्त्रीला पुरुषाच्या नजरेतील प्रेम लगेच कळतं, पण मी तुझी शिक्षिका होते आणि तू माझा विद्यार्थी. आता तर मी विद्यार्थी नाहीये ना मॅडम? निशिकांतने अत्यंत आतुरतेने विचारले आणि त्याने मॅडमचा गालावर असलेला हात हळूच पकडला. प्रिया मॅडमनी निशिकांतच्या डोळ्यातील खरेपणा, त्याची अनावर ओढ आणि निष्पाप प्रेम पाहिले. त्या स्वतःला जास्त वेळ रोखू शकल्या नाहीत. त्यांनी हलकेच स्मितहास्य केले आणि निशिकांतला अत्यंत जवळ ओढून आपल्या मिठीत घेतले. निशिकांतनेही आपले डोळे घट्ट मिटून घेतले आणि आपले हात मॅडमच्या पाठीवर घट्ट रोवले. प्रिया मॅडमच्या शरीराचा सुगंध निशिकांतच्या श्वासात भिनत होता. त्या मिठीत दोघांनाही एकमेकांच्या हृदयाचे वेगाने चाललेले ठोके स्पष्ट ऐकू येत होते. वातावरण कमालीचे रोमॅन्टिक आणि उत्कट झाले होते. काही सेकंद त्या मिठीत घालवल्यानंतर प्रिया मॅडमनी निशिकांतचा चेहरा दोन्ही हातांनी हळूच वर केला. खिडकीतून येणाऱ्या विजांच्या अंधुक प्रकाशात त्यांचे ओठ एकमेकांच्या अगदी जवळ आले. मॅडमच्या श्वासांची ऊब निशिकांतच्या ओठांवर जाणवत होती. प्रिया मॅडमनी अत्यंत नाजूकपणे आपले ओठ निशिकांतच्या ओठांवर टेकवले. तो स्पर्श इतका ओला, उत्कट आणि प्रदीर्घ होता की दोघेही जगाचा विसर पडून एकमेकांच्या श्वासात विरघळून गेले होते. निशिकांतसाठीही तो क्षण एखाद्या स्वप्नासारखा होता. काही क्षणानंतर त्या हळूच मागे झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक गोड लाज आणि गुलाबी संकोच होता. त्यांनी आपले विस्कटलेले केस व्यवस्थित केले, कानामागे केले आणि मंद आवाजात म्हणाल्या, हे प्रेम मनात नेहमी असंच जिवंत ठेव निशिकांत. पण आता तुला आयुष्यात खूप पुढे जायचं आहे. खूप मोठा माणूस बन, हीच माझी गुरुदक्षिणा असेल. निशिकांतने गालातल्या गालात हसून होकार दिला. त्यांच्या हातावर एक शेवटचा मऊ चुंबन घेतले. तो स्टाफरूममधून बाहेर पडला. पाऊस अजूनही पडत होता, पण आज निशिकांतच्या मनात कोणतेही दुःख नव्हते. मॅडम आणि स्टुडंटच्या नात्याची मर्यादा ओलांडून मिळालेला तो एक उत्कट आणि रोमॅन्टिक प्रसंग त्याच्या आयुष्याची सर्वात सुंदर आठवण बनला होता.